याही वेळेला म्हणजे असं ग्रुपने आता माहित नाही तिकडे गेल्यावर तिथे माहितच नाही. आता खरं सांगू तर तुझं सोलो प्लेइंग करणार काहीच सांगता नाही ताई. मला इथून काहीच प्लॅनिंग सोबत नाही जाता येत. जिथे गरज वाटली तिथे जसा पत्ता राहील तसा आपण फेकूया. जिथे ढालची गरज आहे तिथे ढाल, जिथे तलवार तिथे चालूया आपण. फक्त मला वाटतं मी रेडी आहे सगळ्या गोष्टीसाठी. फक्त आपण इथून डिसाईडच नाही करू शकत. कारण तिथे पहिला शो झाला नाही आणि ग्रुप तिथे काम करते. आता लोक काही विचार करतात की इथून काही ग्रुप रेडी करायचे आणि मग जायचं. पण तो एवढा मोठा शो आहे, ते क्रिएटिव्ह एवढे हुशार लोक आहेत, 10 पट 100 पट आमच्यापेक्षा जास्त हुशार. आणि त्या लोकांना एवढं इझी तर नाही होईल ना की इथून 10-20 लोक गेले, अलायन्स केलं आणि मग सोबत सोबत गेले आणि विनर बनलं. नाही होऊ शकत. नाही होणार. आणि 50 आहेत कारण 50 आहे. तर तिथे काहीतरी डिवाइड करतील, मित्र मित्रच अपोजिट उभे राहतील. तर ती मजा आहे. मला वाटतं मी तिथे अनुभव घेईल तिथे गेल्यावर. ओके. आणि म्हणजे असंही बोललं जातंय बाहेर खूप मोठी चर्चा आहे, सतत गेसिंग गेम चालू आहे याच्याबद्दल. तर स्क्विड गेम सारखंही काहीतरी असणार आहे का? म्हणजे इतकं किती माफीच नाही आणि अचानक तुम्ही बाहेर जाल, तुम्हाला कळलेलही नाही या लेवलला. हे तर मी ऐकलंय, पण मला शॉर नाही आहे मी की हे होईल नाही होईल, कारण आपल्याला माहितच नाही. पण त्यामुळे तुम्हाला खूप ऑन टोवर्स अलर्ट राहावं लागणार आहे. हा, मी असं ऐकलंय की 24 आवर्स आम्ही असे आहेत.